नमस्कार मैत्रिणींनो, शिवणकाम विथ पुष्पामध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघा डबल कटोरी ब्लाऊजचं फ्रंट पार्टचं अगदी फिनिशिंगमध्ये स्टिचिंग कसं करायचं, म्हणजे डबल कटोरी परफेक्ट कशी शिवायची, कशी जोडायची हे बघणार आहोत. त्याचबरोबर योकपट्टी, अंडरग्राऊंड योकपट्टी कशा पद्धतीने जोडली पाहिजे आणि हुक आणि आयपट्टी एकदम फिनिशिंगमध्ये कशी तयार करायची, ह्या सर्व गोष्टी आजच्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहेत. कारण या गोष्टी म्हणजे प्रत्येक ब्लाऊजसाठी खूप महत्त्वाच्या आहे. फ्रंट पार्टमध्ये या प्रत्येक गोष्टी आपल्याला कशा शिवायच्या हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. तर त्यामुळे तुम्ही अगदी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून कोणताही जरी ब्लाऊज असला, कोणत्याही प्रकारचा असला, कटोरी ब्लाऊज असू द्या, वन टक्स असू द्या, फोर टक्स वगैरे कुठलाही असू द्या, तुम्ही फ्रंट पार्ट जर फिनिशिंगमध्ये शिवायला शिकला तर तुम्ही ब्लाऊजमध्ये मास्टर झालाच. आणि आजचा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता संपूर्ण बघा. तर आज आपण जो ब्लाऊज शिवणार आहे तो डबल कटोरी आहे आणि फ्रंट पार्टचं संपूर्ण डिटेल आणि सविस्तरपणे तुम्हाला बघायला मिळणार आहे, जेणेकरून तुम्ही कोणत्याही प्रकारचं ब्लाऊज अगदी परफेक्टपणे तुम्ही शिवू शकणार आहात. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. तर बघा, इथे मी अस्तर वगैरे सर्व आधीच रेडी करून घेतलेलं आहे. कारण बघा, माझी अस्तर जोडण्याची पद्धत आहे बघा, ती वेगळी आहे. मी मशीनवर अस्तर जोडत नाही बघा. इथे अस्तर जोडताना या मशीनवर प्रॉब्लेम येतो, म्हणून मी अस्तर जोडण्यासाठी मी फेविकॉलचा वापर करून मी अस्तर जोडून घेते. या अस्तर जोडण्याचा व्हिडिओसुद्धा माझ्या चॅनलवर अपलोड आहे, तो तुम्ही तिथे जाऊन नक्की बघा, जेणेकरून ब्लाऊज शिवताना तुमचा खूप कमी वेळात ब्लाऊज शिवून तयार होतो. कारण माझा अर्धा ब्लाऊज हा मी कटिंग करतानाच खूप साऱ्या ट्रिक आणि टिप्स वापरून कटिंग करत असते आणि अर्धा ब्लाऊज हा आधीच तयार करून घेते. त्यामुळे ब्लाऊज शिवायला अगदी एक तासामध्ये आपला अस्तरचा ब्लाऊज अगदी शिवून तयार होतो. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वात आधी बघा, आपण कटोरी परफेक्ट कशी जोडायची बघा. हे डबल कटोरी आहे, दोन भाग आहेत बघा. तर कोणता भाग कोणत्या साईडने जोडायचा हे सुद्धा म्हणजे आपल्याला समजलं पाहिजे. त्यावेळेस आपण चुकीच्या पद्धतीने जोडलं जाऊ शकतं. तर बघा, जी छोटी साईज असते ती आपले हुक आहे पट्टीच्या बाजूने आहे, कारण या साईडला आपण योकपट्टी जोडत असतो. तर बघा, आता त्यासाठी बघा मी काय केलेलं आहे, मार्किंगसुद्धा करून घेतलेलं आहे, जेणेकरून आपल्याला जोडताना अजिबात काही प्रॉब्लेम येणार नाही. चला आपण स्टिचिंग करून घेऊ. तर बघा ही छोटी साईज आहे बघा. या पद्धतीने हा भाग, ही सरळ बाजू आहे आणि ही सरळ बाजू दोन्ही समोरासमोर ठेवून स्टिच करायचं आहे. नेहमी स्टिच करताना हुक आणि आयपट्टीच्या बाजूनेच आपण सुरुवात करायची आहे. तर तुम्ही पाहू शकता, अशा पद्धतीने आपली ही डबल कटोरी आपण जोडून घेतलेली आहे बघा. खूप सुंदर असा कटोरीला पप आलेला आहे बघा. आता कटोरी अशी फोल्ड करायची आहे मधोमध. बघा, इथे जो आपला सेंटर आहे त्यापासून अर्धा इंच बघा, इथून अर्धा इंच खाली आपण हा टक्स घेणार आहोत. तर बघा, पाऊण इंचाचा हा टक्स घ्यायचा आहे आपण, पाऊण इंचाचा. तर अर्धा इंच खाली घेऊन आपण हे टक्स असं मार्किंग करून घ्यायचं आहे. तर बघा, अशा पद्धतीने हे पट्टींपासून अर्धा इंच खाली अंतर सोडून हा टक्स आपण शिवून घ्यायचा आहे. तर तुम्ही पाहू शकता बघा, ही डबल कटोरी आहे. आपला खूप सुंदर असा पप आलेला आहे बघा डबल कटोरीचा. खूप फिनिशिंगमध्ये बघा, खूप सुंदर दिसत आहे. तर आता आपण काय करायचं आहे, याच पद्धतीने दुसरी कटोरी पण आपण तयार करून घ्यायची आहे. तर बघा, जो आपला हा साईड पार्ट आहे त्याला आपण कटोरी जोडून कशी घ्यायची. तर नेहमी कटोरी जोडताना वरच्या साईडपासून आपण जोडायची आहे, वरच्या साईडपासून आपण जोडून घ्यायची आहे. हे बघा, अशा पद्धतीने. तर तुम्ही पाहू शकता बघा, कशा पद्धतीने आपण ही कटोरी इथे जोडून घेतलेली आहे बघा, एकदम परफेक्ट. जर कुठे एक्स्ट्रा असेल तर ते अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे बघा. खूप सुंदर असा टप तयार झालेला आहे बघा डबल. आता आपण योकपट्टी जोडण्याची खूप एक
बघा अंडरग्राऊंड योगपट्टी आपण जोडणार, कारण बघा असे हे जे कापड आहे त्यांचे खूप धागेदोरे निघतात, त्यामुळे अशा ब्लाउजांना योगपट्टी अंडरग्राऊंड जोडली पाहिजे, जेणेकरून अगदी फिनिशिंगमध्ये आतल्या साईडने सुद्धा आपल्या ब्लाऊजला खूप छान असं फिनिशिंग येणार आहे. तर चला आता आपण हे साईडला ठेवूयात. योगपट्टी तयार करून घ्यायची आहे. तर बघा इथे योगपट्टी आपण तयार करून घेणार आहोत. तर सर्वात आधी काय करायचं आहे, बघा योगपट्टी आपण सर्वात आधी खालच्या साईडने जोडायची आहे. बघा खालच्या साईडने बघा आपण 1.5 इंच अंतर एवढं आपण स्टिच करून घ्यायचं आहे सर्वात आधी. तर बघा अशा पद्धतीने इथे नख मारायचं आहे बघा, आणि अशा पद्धतीने ही फोल्ड करून वरून आपण इथे बॉटमला दाब टिप देणार आहोत. तर बघा आता आपण खालच्या साईडने आपण आता बघा योगपट्टीचं हे फिनिशिंगमध्ये ड्रॉप ते शिवून घेतलेलं आहे. आता हे योगपट्टी एक्स्ट्राचं जे अस्तर फॅब्रिक आहे ते कटिंग करून घ्यायचं आहे. आता बघा योगपट्टी जोडताना काय करायचं आहे, आपण उलटी साईड आहे बघा ही आतमध्ये ती करायची आहे. आपल्याला किती कापड शिलाईमध्ये घ्यायचं आहे त्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने इथे मार्किंग करून घेतलं आहे बघा. आता जो आपण कटोरी आणि साईड पार्ट तयार केलेला आहे बघा, त्याला कशा पद्धतीने जोडून घ्यायचं आहे बघा. तर आता आपण ही योगपट्टी आता आपला जो आपण कटोरी आणि साईड पार्ट जोडला आहे त्याला कशा पद्धतीने बघा जोडायचे आहे. तर बघा ही आपली जी आहे योगपट्टी अशी उलट्या साईडने करायची आहे. जो आपला मेन फॅब्रिक आहे बघा ते सर्वात आधी आपण जोडून घ्यायचं आहे बघा आपल्या, आणि नेहमी जोडताना हुक आणि आयपट्टीच्या बाजूने जोडायचं आहे बघा. तर बघा हा सरळ भाग ठेवायचा आहे, हा आपला जो आपण जॉईन केलेला आहे हा भाग सरळ ठेवायचा, आणि बघा ह्या योगपट्टीची पण ही सरळ बाजू यावर ठेवायची आहे, आणि इथे आपण शिलाई मारून घ्यायची आहे. तर बघा अशा पद्धतीने हा पार्ट आपला आता असं दिसणार आहे बघा. आता हे हा पूर्ण पार्ट, तर बघा आता हे एका साईडने फक्त आपण अस्तर जोडून घेतलेलं आहे. तर काय करायचं आहे बघा इथे आपला जे शोल्डर आहे बघा, शोल्डरच्या साईडने असं फोल्ड करत पूर्ण हा भाग असा राऊंड राऊंड करत जायचा आहे बघा. इकडे बघा हे आपण हा भाग आता जोडलेला आहे, आणि बघा पूर्ण राऊंड करत हा अस्तरचा भाग आहे बघा. तर बघा हा, तर बघा अशा पद्धतीने राऊंड करत असा यावर आपण आता शिलाई मारून घेणार आहोत. पूर्ण ज्यावर आपण आधी शिलाई मारली आहे बघा त्यावरूनच आता पूर्ण शिलाई फक्त काय करायचं आहे, हा अस्तरचा भाग आता आपण त्यामध्ये जोडून घेणार आहोत. तर बघा अशा पद्धतीने हा काय करायचा आहे, आतला भाग असा ओपन करून घ्यायचा आहे, असा बाहेर खेचायचा आहे. तर बघा खूप सुंदर अशी योगपट्टी इथे बघा जोडलेली आहे बघा, खूप छान एकदम फिनिशिंगमध्ये कुठेही धागेदोरे तुम्हाला दिसणार नाहीत बघा. खूप सुंदर असं, जर तुम्ही पण अशा पद्धतीने नक्की ही योगपट्टी जोडायला शिका. बघा समोरून सुद्धा हा पार्ट खूप सुंदर दिसत आहे. तर चला आता आपण काय करणार आहोत, तर बघा हा आपला डाव्या साईडचा भाग आहे, आपण त्याला आता आयपट्टी तयार करून घेणार आहोत, म्हणजे हुक अडकवण्यासाठी जी आयपट्टी आहे ती आता आपण तयार करूया. तर हा पार्ट आहे आपला, हा आपला डाव्या साईडचा आहे. तर हा आपला आयपट्टीचा भाग आहे. तर आयपट्टी जोडण्यासाठी बघा आपण आपलं ब्लाऊज पीसमधलं जे कापड आहे ते घ्यायचं आहे बघा. तर हे घेतलं आहे 3.5 इंचाचं. तर सर्वात 1.5 इंच घालून टिप मारून घ्यायची आहे. तर बघा अशा पद्धतीने हा, जर तुम्हाला मशीनवरची आय करायची असेल तर तुम्ही ही पट्टी अशी आतल्या साईडने म्हणजे खालच्या बाजूने जोडायची आहे, परंतु मी हाताने आय बनवणार आहे त्यामुळे ही पट्टी बघा मी अशी वरच्या साईडने जोडून घेत आहे. आता 1.5 इंच शिलाई ठेवून शिलाई मारायची आहे, 1.5 इंच अंतर ठेवून.
तर बघा ही पट्टी अशी आतल्या साईडने दुमडायची आहे. बघा आणि जिथे आपण शिलाई दिली आहे 1.5 इंच बघा त्यावर बरोबर ही पट्टी घडी बरोबर तिथे आली पाहिजे बघा. आणि आता वरच्या साईडने बघा आता इथे आपण शिलाई मारून घ्यायची आहे बघा. इथे बघा खूप सुंदर अशी ही पट्टी आपण इथे जोडून घेतली बघा एकदम फिनिशिंगमध्ये. बघा हे एक्स्ट्राचं कटिंग करून घ्यायचं आहे. तर बघा याच पद्धतीने आपण काय करणार आहोत दुसरा पार्ट पण आपण तयार करणार आहोत. त्या पद्धतीने रेडी करून घेतलेला आहे. तर बघा तर त्यासाठी बघा या अस्तरची आपण अशा पद्धतीने पट्टी काढायची आहे बघा. 1.25 इंचाची पट्टी आहे. तर बघा आपण ह्या अस्तरची 1.25 इंचाची डबल अशी पट्टी का घ्यायची आहे बघा. आणि 1.5 इंच अशी फोल्ड करून आपण ती खालच्या साईडने अशी 1.5 इंच अंतर सोडून जोडून घ्यायची आहे. तर बघा आपण अशी जोडून नंतर पुन्हा वरच्या साईडने टिप देऊन घेतली आहे बघा. आता ही पट्टी अशी फोल्ड करून घ्यायची आहे बघा. या पद्धतीने फोल्ड करून इथे शिलाई मारून घ्यायची आहे आपण बघा अशी सरळ. तर बघा अशा पद्धतीने आपण हुक लावण्यासाठी ही पट्टी पण जॉईन करून घेतली आहे बघा. खूप फिनिशिंगमध्ये परफेक्ट अशी छान अशा पद्धतीने जोडून घ्यायची आहे बघा. आणि दोन्ही भाग असे व्यवस्थित आहेत का ते पण आपण बघा. कोणता भाग जर कमी जास्त असेल तर तो एक्स्ट्रा असेल तर कटिंग करायचा आहे बघा. हा थोडासा भाग एक्स्ट्रा दिसत आहे बघा तर तो एवढा त्याला आकार देऊन कट करून घ्यायचा आहे. तर बघा दोन्ही पार्ट अगदी आपण इथे व्यवस्थित तयार करून घेतला आहे. त्यामुळे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका. धन्यवाद.